देशमुख. मी आज तुमच्यासमोर शिवरायाचा पोवाडा सादर करीत आहे. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. भला भल्यानं फुटला घाम. याला कोण घालीन ऐसना दरबारी पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशाहची आई बरं का. नजर येते तिच्या अंगार. दरबार झाला का पगार. कुणी घेईल पुढाकार. साऱ्यांनीच मांडली हार. तितक्या त्यानं एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि तिने विडा सुरला. नाव त्याचं अफजल खान. जीत टाकतं त्यानं सैतान. कान बोला छाती ठोकून शुभाला टाकतं चिडून. कौतुक झाले दरबारात. खान झालं मोठं गुरमीत. त्याचा घोड दळ पायदळ पोट फाटलंय फक्कड. हत्तीचा बळ पाहणारा काफी तडतड. वाटा भेटेल त्या चिडीत ठेकीत खानाची सेना निघाली. गावाच्या गाव लुटली. जोडून बसता गेली. आया बहिणींची अब्दुल उठली. कोण रोखणार हे वादळ. आता शुभाचं काही खरं नाही. इकडे निजाम इकडे मोगल पलीकडे इंग्रज. तो हेच बोलू लागला, राजांची सेना मुठभर खानाला कसा थोपणार. लढवा बाहुंड चिंतेत पंत सरदार. अशा वागणीचा तो छावा. गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गणी मी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचे सांगावा. खानाने हसत कबूल केला. दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान बेगुमान त्याला नाही दिलं जाणीव शोकती. शिवाजी राजांच्या क्रांतीची हो करेल काही कल्पना युक्ती खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला. आणि अशा या शामियानात खान डौलत आला. सलग बंडलच्या संगतीला शुभाच्या संगती महाला. महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ मेरे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी. रोखो न नजर ही गहरी. खानाई राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मानला. कटारी सवार त्यानं केला. खरा आवाज झाला. छिलकत होता अंगाला. खानाचा वास सुका गेला. खायला तितक्यात मराठी पोटामध्ये भिजा ढकलला. वागणं खानचं